नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. नाशिकमधला भोंदू अशोक खरात याच्या संदर्भातले आतापर्यंत व्हायरल झालेले अनेक व्हिडिओज तुम्ही पाहिलेले असतीलच. सोशल मीडियावर ते आलेले होते, माध्यमांमधनं सुद्धा काही खबरदारी घेऊन ते तुमच्यापर्यंत दाखवलेले होते की कशा पद्धतीने या अशोक खरातचे सगळे काळे धंदे सुरू होते. पण याच अशोक खरातचा एक आणखीन व्हिडिओ व्हायरल झालेला होता, ज्याच्यामध्ये पोलीस ज्यावेळेला त्याला अटक करून घेऊन जात होते त्याच्यामध्ये तो म्हणत होता, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. ही एक टॅगलाईन आहे आणि ही फार इंटरेस्टिंग सुद्धा आहे आणि ही त्याच्याकडनं अर्थात वदवून घेतलेली आहे. पण याच्या मागे सुद्धा एक स्टोरी आहे, कारण जर तुम्ही नाशिक पोलिसांचे सोशल मीडिया हँडल्स पाहिले तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणणारा हा अशोक खरात एकमेव आरोपी नाहीये, तर अशाच पद्धतीने अनेक आरोपींकडनं असं वक्तव्य किंवा ही टॅगलाईन जी आहे ती बोलून घेण्याचा प्रयत्न नाशिक पोलिसांकडनं केला जातो आणि तो सोशल मीडियावर शेअर सुद्धा केला जातो. तर अशोक खरातकडनं ज्यावेळेला हे म्हणण्यात आलं त्यावेळेला जी सोशल मीडियावर एक वेगळ्या पद्धतीने चर्चा सुद्धा झाली. त्याच्या मागची नेमकी स्टोरी काय आहे, काय याच्यामध्ये पोलिसांचा नेमका हेतू आहे, याच्यावर टीका सुद्धा होते, काही जण याचं समर्थन सुद्धा करतायत. याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी नेमके काही आदेश दिलेले होते का ॲज अ गृहमंत्री म्हणून, या सगळ्या संदर्भातली एक बॅक स्टोरी आज आपण समजून घेणार आहोत. तर बेसिकली याची सुरुवात झालेली आहे की नाशिकमध्ये काही गुंड प्रवृत्तीचे एक तरुण वर्ग होता किंवा त्यांची ती गँग होती आणि ह्या गँगकडनं पहिले नाशिक जिल्हा गुन्हेगारीचा बालेकिल्ला अशा पद्धतीने काही त्यांचे रील्स जे आहेत ते त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले. 10 किलोमीटर लांब ठेवा, कारण इथं घराघरात बाई आहे. गुन्हेगारीचा बालेकिल्ला म्हणजे आमचा नाशिक जिल्हा. आता याच्यातनं पोलिसांना असं वाटलं की हे रील्स आहेत, हे सोशल मीडियावर व्हायरल होणार आहेत म्हटल्यानंतर कदाचित ही शक्यता आहे की काही तरुण वर्ग याच्यावर फार प्रभावी होतील किंवा इन्फ्लुएन्स होतील. कदाचित सगळेजण करायला जाणार नाहीत गुन्हेगारी प्रवृत्तीचं काही, पण रील्ससाठी सुद्धा अशा पद्धतीनं एक म्हणजे मालिका सुरू होऊ शकते. अनेक जण अशा पद्धतीचे नेगेटिव्ह इम्पॅक्ट पाडणारे, चुकीचा मेसेज पोहोचवणारे रील्स बनवू शकतात आणि ह्याचा बेसिकली तरुणाईवर फार गंभीर आणि नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो, चुकीचा प्रभाव पडू शकतो. ही गोष्ट नाशिक पोलिसांना वेळीच लक्षात आली आणि त्याच्यानंतर त्यांनी ह्या मुलांना शोधून काढलं. म्हणजे ही जी गँग होती जी नाशिक जिल्हा गुन्हेगारीचा बालेकिल्ला अशा पद्धतीने मेसेज पोहोचवत होती, त्या मुलांना पकडलं, त्यांना अटक केली आणि त्यांच्याकडनं सगळ्यात पहिले हे वदवून घेण्यात आलं की नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे, तो गुन्हेगारीचा बालेकिल्ला नाहीये. 2 वर्षापूर्वी गुन्हेगारी स्वरूपाची रील्स काढली होती. आमची खूप मोठी चूक झाली, यापुढे आम्ही चूक करणार नाही. नाशिक जिल्हा फक्त कायद्याचा बालेकिल्ला. नाशिक पोलिसांना असं वाटलं की हे केवळ एका व्हिडिओ पुरता सीमित ठेवलं नाही पाहिजे, कारण की एखादा मेसेज ज्यावेळेला तुम्ही सोशल मीडिया थ्रू, रील्स थ्रू देता त्यावेळेला तो खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचतो, त्याचा एक चांगला इम्पॅक्ट सुद्धा पडतो, चांगला प्रभाव सुद्धा पडतो. आणि ह्या कारणास्तव त्यांनी अशाच पद्धतीने जे जे गुंड पकडले जायचे, जे जे गँगस्टर किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की ज्या गँग्स असतात, सगळ्या टोळ्या असतात, त्यांना ज्या वेळेला गुन्हेगारी प्रवृत्तीतल्या लोकांना पकडलं जायचं त्यावेळेला जी नाशिकमधली क्राईम ब्रँच आहे, गुन्हे शाखा जी आहे, त्या ऑफिसमधनं त्यांना ज्यावेळेला त्या गाडीमध्ये बसवलं जायचं तर तिकडनं ती एक परेड जायची आणि त्याच्यामध्ये हे आरोपींकडनं नाशिक पोलीस मग वदवून घ्यायला लागले की नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे म्हणून. याच्या मागचा हेतू एवढाच होता पोलिसांचा की जेवढ्या गोष्टी जास्तीत जास्त अशा पद्धतीने पॉझिटिव्हली जातील किंवा जे गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक आहेत तीच ज्या वेळेला नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे अशा पद्धतीचा मेसेज देतील तर त्याचा एक चांगला परिणाम जो आहे तो समाजामध्ये सुद्धा दिसून येईल, लोकांमध्ये दिसून येईल. हा त्याच्या मागचा पोलिसांचा हेतू होता असं सुद्धा नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितलेलं आहे. अर्थात त्यांनी याच्यामध्ये ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे, त्यांनी किंवा इतर सुद्धा पोलिसांकडून ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे की अशा पद्धतीचे आदेश हे काही कोणाला गृहमंत्र्यांकडनं किंवा महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांकडनं वगैरे देण्यात आलेले नाहीये. त्यामुळे हे काही आदेश नाहीये, ही एक चांगली प्रॅक्टिस आपण करत आहोत किंवा ही आपण सुरू केलेली एक प्रॅक्टिस आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि याचा प्रभाव इतका पडत चाललेला आहे की ह्या गोष्टी आता केवळ नाशिक पुरता मर्यादित राहिलेल्या नाहीयेत, तर मुंब्रा पोलिसांनी सुद्धा अशाच पद्धतीने एका आरोपीकडनं त्याच्याकडनं सुद्धा हे वदवून घेतलेलं आहे की ठाणे जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. मुंब्रा हा पट्टा जो आहे हा ठाणे जिल्ह्यामध्ये येतो आणि त्यांनी त्याच्याकडनं ते वदवून घेतलेलं आहे. अकोल्यामध्ये सुद्धा असाच सगळा प्रकार हा पाहायला मिळालेला आहे. आता या सगळ्या गोष्टी नाशिकमध्ये सुरू होण्याचं एक कारण हे सुद्धा आहे की नाशिकमधली जी सिडको वस्ती आहे त्या ठिकाणी आधी खरं तर उद्योग क्षेत्र म्हणजे चांगल्या इंडस्ट्रीज असायच्या, चांगल्या कंपनीज असायच्या, त्यामुळे तिकडे खूप मोठ्या प्रमाणात रोजगार असायचे, मोठ्या संख्येने लोक तिथे राहायला सुद्धा आलेले होते. पण कालांतरानं तिकडे
फॉलआउट आपल्याला आपण ज्याला म्हणत असतो किंवा ती अनएम्प्लॉईड बेरोजगारीची संख्या जी आहे ती वाढताना पाहायला मिळाली. कोविड नंतर सुद्धा तो अर्थात परिणाम आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाला, तसाच तो तिथे सुद्धा पाहायला मिळाला. त्यामुळे हा जो बेरोजगार तरुण वर्ग आहे त्यांच्यामध्ये ही गुन्हेगारी प्रवृत्ती हळूहळू वाढत चाललेली आहे आणि त्याच्यातनं आता सोशल मीडियाचा जमाना आहे त्यामुळे मग रील्सचं कल्चर वाढत चाललेलं आहे आणि ह्याच्यातनंच हळूहळू चुकीचे मेसेज देणारे रील्स याच टोळ्यांकडनं व्हायरल केले जात आहेत आणि त्याचा समाजावर चुकीचा परिणाम पडू शकतो हे पोलिसांना लक्षात आलं, म्हणून त्यांनी हाच त्यांच्या बाजूने एक नवीन ट्रेंड सुरू केला. आता याच्यामध्ये टीका सुद्धा होते. काहींचं असं म्हणणं आहे, म्हणजे काही अगदी लीगल एक्सपर्ट्स असतील, वकील असतील, त्यांचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीने या गोष्टी करण्याचे अधिकार हे पोलिसांना नाहीत. पोलीस अशा पद्धतीने गुन्हेगारांची टिंगल उडवू शकत नाहीत किंवा गुन्हेगारांना परेड त्यांची अशी काढणं, त्यांना एक प्रकारे हे हॅरेसमेंट केल्यासारखं वगैरे या सगळ्या गोष्टी करू शकत नाहीत. पोलीस कायद्यानं त्यांना तो अधिकार नाही, अशा पद्धतीने काही वकिलांचं किंवा काही तज्ज्ञांचं याच्यामध्ये म्हणणं आहे. इनफॅक्ट कोर्टामध्ये सुद्धा आरोपींना हे विचारलं जातं की त्यांना आरोपींना पोलिसांकडनं कुठल्याही पद्धतीचा त्रास तर होत नाहीये ना, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा न्यायमूर्ती किंवा न्यायाधीश जे असतात ते विचारत असतात. त्यामुळे पोलिसांनी हे करणं अपेक्षित नाहीये, याच्यातनं आरोपीची हॅरेसमेंट होऊ शकते, अशा पद्धतीचा सुद्धा एक तर्क मांडणारा एक वर्ग आहे. तर दुसरीकडे एक म्हणजे पोलीस वर्ग असेल किंवा ह्या बाजूची दुसरी बाजू जर समजून घ्यायची झाली तर त्यांचं असं म्हणणं आहे की बऱ्याचदा हे जे गुन्हेगारी प्रवृत्तीतली लोक असतात ती कुठल्या ना कोणासोबत तरी त्यांचे लागेबंधे असतात. बऱ्याचदा ही लोक राजकारणाशी संबंधित सुद्धा असतात. अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला राजकारणाशी संबंधित असलेली व्यक्तीला जरी अटक झाली आणि त्या व्यक्तीकडनं जर असं वधवून घेतलं की हा जो जिल्हा आहे हा कायद्याचा बालेकिल्ला आहे, हा गुन्हेगारीचा बालेकिल्ला नाहीये, तर ह्याच्यातनं लोकांमध्ये सुद्धा एक समज जातो की भले राजकारणाशी संबंधित असेल पण तरी सुद्धा त्याला सुद्धा शिक्षा होणार आणि त्याच्यामध्ये सुद्धा ही सुधारणा पाहायला मिळते की आरोपी असून राजकारणाशी संबंधित असून सुद्धा त्याला कुठेही सावरलं जात नाहीये किंवा त्याला कुठल्याही पद्धतीने आश्रय दिला जात नाहीये, तर त्याच्याकडनंच उलट पोलीस वधवून घेत आहेत की हा जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आहे. अशा पद्धतीने सुद्धा एक पॉझिटिव्ह मेसेज जातो असं सुद्धा त्याच्यामध्ये पोलिसांचं मत आहे. अर्थात काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा नाशिकमध्ये आलेले होते आणि त्यांनी हे अगदी कडक शब्दात पोलिसांना आदेश दिलेले होते की जरी एखादा गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती असेल आणि ती राजकारणाशी संबंधित असेल तरी सुद्धा त्याला सोडायचं नाही. कुठल्याही राजकारणाशी संबंधित असू दे त्याला अजिबात सोडायचं नाही, हे अगदी ठणकावून गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं. आणि ह्या कारणास्तव पोलिसांनी हा विचार केला की काय हरकत आहे की आपण गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीकडनं अशा पद्धतीने एखादी गोष्ट वधवून घेतली की ज्याचा समाजामध्ये एक चांगला संदेश जाईल तर ते करायला काहीच एक हरकत नाहीये, असं सुद्धा पोलिसांचं याच्यातलं मत होतं. आणि त्याच्यातनं हा ट्रेंड हळूहळू सेट होत गेला की ज्याच्यामुळे नाशिक पोलिसांच्या जर सोशल मीडिया हँडल्सवर तुम्ही गेलात तर तिकडे बऱ्याच ठिकाणी हे सगळे व्हिडिओज पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये ते गुन्हेगारांकडनं हे वधवून घेत आहेत. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. नाशिक पोलिसांच्या या नवीन ट्रेंडवर तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्स म्हणून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण की नाशिक पोलीस असं करणारे हे काही पहिलेच नाहीयेत. आपल्याला कल्पना आहे की मुंबई पोलिसांचं जर तुम्ही सोशल मीडिया हँडल्स पाहिले, अगदी दिल्ली पोलिसांचे सुद्धा सोशल मीडिया हँडल्स पाहिले तर त्याच्यावरनं सुद्धा अशा पद्धतीने फिरकी घेणारे किंवा अगदी उपहासात्मक पद्धतीने सुद्धा एखादा चांगला मेसेज पोहोचवणारे असे खेळीमेळीच्या वातावरणातले सुद्धा काही त्यांच्या पोस्ट असतात ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे हे असे काही वेगवेगळे ट्रेंड्स आहेत ज्याच्यातनं आजकालच्या तरुणाईची जी भाषा आहे किंवा आजकालची जी भाषा आहे अगदी तीच शासकीय भाषा न वापरता आत्ताची तरुणाई जी भाषा बोलते, जी समजते, जी सोशल मीडियाची भाषा आहे त्यामार्फत एखादी गोष्ट पोहोचवण्याचा प्रयत्न हा या यंत्रणेचा आहे. तर ह्या इनिशिएटिव्ह बद्दल काहींची टीका आहे, काहींचं समर्थन आहे, काही ह्याची वाहवाही सुद्धा करतायत. तुम्हाला काय वाटतं अशाच पद्धतीचे ट्रेंड्स हे पोलिसांनी आणावे का? नाशिक पोलिसांच्या या ट्रेंड बद्दल सुद्धा तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि असेच दिवसभरातले माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.